नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घेवड्याच्या शेंगापासून अतिशय भन्नाट, चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। तर घेवड्याच्या शेंगेपासून आपण काय बनवणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा, मी ते भरपूर अशा घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता ह्या घेवड्याच्या शेंगाची आपण साली म्हणजेच त्याला शिरा काढून घेऊयात। चला तर मग आपण घेवड्याची शेंग सोलून घेऊयात। या शेंगाच्या दोन्ही साइडून शिरा काढून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक बारीक अशी सोलून घ्यायची आहे। पहा, इथे मी सर्व घेवडा सोलून घेतलेला आहे। यानंतर ही शेंग आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। इथे मी 2 पाण्याने ही शेंग स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। शेंग धुवून झाल्यानंतर यामधलं पाणी आपण काढून घेऊयात। पहा, स्वच्छ अशी शेंग आपण धुवून घेतलेली आहे। यानंतर इथे मी शेंगासाठी एक वाटण तयार केलेले आहे। यामध्ये मी कोथिंबीर, खोबरं आणि लसूण घालून ह्याची पेस्ट बनवून घेतली, म्हणजेच वाटण तयार करून घेतलेले आहे। यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपण शेंगा टाकूयात। पहा, आपण शेंग छान अशी भाजून घेणार आहोत। तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी करताना शेंग भाजून घेता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। यानंतर पहा, आपण ही घेवड्याची शेंग छान अशी परतून घेऊयात, छान अशी भाजून घेऊयात। कोणतीही शेंगाची भाजी असू दे, घेवड्याची शेंग किंवा गवारीची शेंग, इथे मी पहिल्यांदा भाजून घेत असते। तुम्ही या शेंगांची भाजी करताना तुम्ही भाजून घेता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी ते शेंग छान अशी भाजून घेतलेली आहे। शेंगेला छान असं डाग पडेपर्यंत मी शेंग भाजून घेतलेली आहे। यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई छान अशी गरम झाली की यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल छान गरम झाले की यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची। शक्यतो मी इथे जास्त करून मोहरीचा वापर करते, जिराचा वापर जास्त मी करत नाही। तुम्ही जिरे घातले तरी चालतील। पहा, मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे। खोबरे, लसूण आणि कोथिंबीर याचे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे। ते वाटण आपण यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेऊयात। हे वाटण देखील आपण छान असं भाजून घेऊयात। वाटणाला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत। इथे आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे। छान असं आपल्या वाटणाला सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। यामध्ये 1 चमचा घरगुती काळे तिखट घातलेले आहे, 1 चमचा लाल तिखट, यानंतर 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून छान असं परतून घेऊयात। तुम्ही घरामध्ये उपलब्ध असणारे कोणतेही मसाले यामध्ये वापरू शकता। मसाले घातल्यानंतर छान असं आपण याला परतून घेऊयात। पहा, आपल्या फोडणीला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता या मसाल्यांना आपण एकजीव करून घेऊयात, छान असं परतून घेऊयात। तर आज आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत। तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी कशा पद्धतीने बनवता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। यानंतर मसाले छान असे भाजले की यामध्ये आपण भाजून घेतलेली घेवड्याची शेंग घालून छान असं परतून घेणार आहोत। पहा, शेंग देखील आपली छान अशी परतली गेलेली आहे। आता यामध्ये मी 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। कूट टाकल्यानंतर छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे, छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर भाजी छान अशी मिळून येते, घट्ट होते। आता यानंतर आपण 1 ग्लास पाणी ओतूयात। पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही शेंग खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे, चवीला देखील छान लागते आणि लहान मुलांना देखील ही शेंग नक्की खाऊ घाला। ही शेंग पचन सुधारण्यास मदत करते, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते। या शेंगेचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे ही शेंग सर्वांनी खाल्लीच पाहिजे। पहा, यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घातलेले आहे। आता ही शेंग आपण छान अशी शिजवून देऊयात। छान अशी या भाजीला आपण उकळी फुटून घेतलेली आहे। पहा, आता थोडं आपण याला मिक्स करून घेऊयात आणि बारीक गॅसवर याला छान अशी शिजवून देऊयात। एक अर्धा तास यावर आपण झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे। पहा, आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।